काय रे, काय जे तुले सकाळी सकाळी जीव आले? जीव आले म्हणजे जरासं नीट बोलत जाना. बोला सुनू दादाने काय काम काढ? आय पाप्पा, कांदा काय गयात, लाल कांदा काढाय गयात, मकाई काय गया, सगळ्या गोष्टी वेगळ्यात. आता कोथमेर लायल शे. इतला पैसा हिराय ना. आपण त्या पैसा अजिबात उपयोग करणे राहणो. काहीतरी उपयोग केला पाहिजे पैसा असे मला वाटस. हा ना, उन्हाळा कांदा होता त्या इकाय गयात, लाल कांदा होता त्या काढाय गयात. आता मका होता तो बी काढाय गया. मग आता कोथमेर लायलची. मग तुला काय प्लॅन शे? अजून काय दुसरं टाकाना बा असे? तुमले कने आप्पा ऐकालेच कमी आहेस. मी काय सांगी राहणो तुम्ही काय ऐकी राहणार. जरासं चित्त ठिकाणावर ठेवा आणि मी काय सांगी राहणो ते मस्त पैकी चांगल्या प्रकारे ऐका तुम्ही. बोल काय म्हण राय ना? आय आप्पा, आता सर्व पैसा ताजा जायलशे. कांदा बी चांगला भाव जाईल. 7-8 रुपयापर्यंत गयाल आपलं उन्हाळा कांदा. नाही बाकीना ठीक शे. बाकीना पहिला ट्रॅक्टर तर काय सापडणार नाही आपले एवढा. 4-5 हजार रुपयाच गयात. पण आता माझ्या शेवटला 7-8 ट्रॅक्टर उरल होतात आपला. त्या चांगल्या प्रकारे चांगला भाव येईल शे, चांगला पैसा बी चांगला येईल शे. तो काही विषय नाही. पण आपा मला काय म्हणणं होतं माहित शे का? तुम्ही सांगितल्याप्रमाणे जवळ आपण लाल कांदा लाय तो तुम्ही एक दिवस सांगा होतं मला की मला बाहेर जाणं म्हणे. आज ना दिवस तू 12 दे म्हणे. हो, आज ना दिवस म्हणजे एक दिवस बात काही ती अख्खा लाल कांदा माझ्याकडून तुम्ही लाई घेतात. हो, पार 12 देण्यापासून तर उळेवापासून सर्व मनाकडून करी गिद. तर मना काय म्हणण्याचे तुम्ही त्यावेळेस काहीतरी बोलवलं जाते. तुम्ही आठवस का काहीतरी? बो मला तर काय आठवत नाही बर का. अहो आप्पा, तुम्ही असे काय करतस? तुम्ही सर्व माहीत ठाऊक राहायचं. तुम्ही अशा करतस. आता त्या गोष्टीला किती दिवस होई घ्या. तुम्ही मला काय सांगा होतं म्हणे 12 दे म्हणे आज ना दिवस म्हणे. तू चांगला मोबाईल घे देसू म्हणे. चांगला कांदा कानात का म्हणे. तू चांगला मोबाईल घे देसू म्हणे. मग आता कांदा काय घ्यात, लाल कांदा काढाय घ्यात, मकाई काय घ्या, कोथमीर लावाय गई ते अजून म्हणा काय मोबाईल येणे राहणार. मग काही घे देणार शकते मोबाईल. आज मला घे द्या. माझ्या बाकीने काहीच माहिती नाही. मोबाईल पाहिजे. एक तर मोबाईल नाही म्हणा सारा मित्रच पडे मोबाईलचे. मनाकडे एकलाकडे मोबाईल नाही. मला मोबाईल पाहिजे. काय रे गडा, अजून तू शाळाच करायना ना. थांब ना. 12वी 5वी जाऊ दे. थांब ना अजून. घेवाय ना मोबाईल. घे मोबाईल. कुठे पळी चालना? पुऱ्याचा मोबाईल घ्यावा म्हणजे पुऱ्याचा येवा नाही करू भाऊ. अभ्यास मा करा ना तर अभ्यास मा येवा करा ना. हो, अशा मोबाईल मा नाही येवा करू. अभ्यास करणार जाय ना तर असे म्हण की बा तो समोरला पुरा अभ्यास कराय ना. मला त्यांना येवा लाग मला बी अभ्यास करणार असे काहीतरी घेवा ना कोणाकडून. तू उलट काही पण घे त्याच्याकडून. आता समोरला मोबाईल घेता म्हणजे काय लगेच मोबाईल घ्यावा ना का? अरे थोडासा अभ्यासकडे लक्ष दे. काही बोंब पडत नाही कॉलेजेस मा शाळास मा. 10वीला पावा इथला मार्क पडणार. काही शिका नाही तुला. जरासं शिका नाही थोडंफार. मग जरासं पोऱ्या पाय कुठे चालणार. आपण कुठे राहू त्या कुठे निघायात. हो आप्पा, मी काय सांगी राहणो तुम्ही काय सांगी राहणार. तुम्ही काय बस चुकाय गे. मग तुम्ही जाणं होतं कुठे तुम्ही निघे घ्यात कुठे. मग असे नका करत जाऊ ना. आपली जराशी रेल्वे पटरीवर चाल राही ना. ती पटरीवरच चाल द्या ना. ते पटरी नाकाल कसा लहान राहतील. मग मी काय चावळी राहणो तुम्ही काय चावळी राहणार. मग मी काय अभ्यास करत नाही का काय. मला काही बाकीनं माहिती नाही आप्पा. तुम्ही मोबाईल घे द्या. मला सांगेल होतं मोबाईल घे देसू म्हणे. मोबाईल घे देसू. अजूनपर्यंत तुम्हाला मोबाईल मला बाकीनं काहीच माहिती नाही. आता मोबाईल घे द्या. अरे भाऊ, काय मोबाईलने हाऊस करस तू. आता ऐका तुला मोबाईल न वयशे का. मग अभ्यास करा ना वयशे. तू मोबाईल मागे ना. तुला काही थोडी शरम बिरम वाटली पाहिजे. अहो आप्पा, शरम मला नाही. शरम तुम्हाला वाटली पाहिजे. तुम्ही कांदा लावणार टाइमला मला काय सांगा होतं म्हणे कांदा एका उद्या म्हणे तुला मोबाईल घे देसू म्हणे. तुम्ही जर तो सांगा नसत मी मागत नसताना मोबाईल. हाय पाय सोन्या, येडापणा काय करू नको. हो, तो मला अर्जंट काम होतं त्यामुळे तुला मी पटकशी काय ना काय सांगाय गे मनापासून. पण मोबाईल काय भेटाव नाही भाऊ.
कशाशे माहितशे का लोकस ना देणं घेणं शे आजू हो आपलं गण लोकस किंगिद त्याचा पैसा देणार शेत आजू त्या घडी घडी दिवसातून 2-3 वेळा फोन करतास तुला काही दिसत नाही का जरासं काय चालू शे काय नाही आणि कुशाल पैसा 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 मोबाईल मोबाईल करी राहस तू घेणं देणं मग शेना एक मोबाईल कर मा तो वापर ना तू मग तू कोण नाही म्हणत तुला वापराले पण मोबाईलला दुरुपयोग करताच तुम्ही पोऱ्या त्यांना मग तुला मोबाईल घेऊ देशी वाटत नाही तो जाऊ दे पण आपलं पाय ना पहिले आपलं किती देणं घेण्याशी लोकसकडे मग पाव बड कर्ज करी ठेल मग आता जरासा पैसा हो ना तर त्या 2-3 लाख रुपये एक ना दी राहणू काय सांगा ना तुला आता मग मना आत्माला माहिती पर्या काय कर्ज शेन काय नाही तुमने काय लागस बोलाले मग आता मोबाईल घ्यावांचे तोळ मोबाईल घ्यावांचे तो मोबाईल गिदाने ना आता घ्यावांचे मग त्या का अशाच जाडले पैसा लागेल शकत मोबाईल घेवाले मग पाव इथे कर्ज मरमणे दिवाळीना मरमणे खर्च वे घ्या तो नाही दिसत म्हणे मोबाईल घेवांची काय रे काय चाल रहा ना तुम्हाला बापले कसं दोघीस ना काही ना हा तिथपर्यंत आवाज येणार मी लय उठेन म्हणून का तुले तर माहितीच ना लाल कांदा टाइमले हा मनाकडून गब नागत काम करी गिद आणि म्हणे मोबाईल घे देसू म्हणे मोबाईल घेवा आणि पाय म्हणे तर लग मारे का काय ना काय सांगितलं ना तुम्ही यांना पैसा देणार शे त्यांना पैसा देणार शे असे होई गे तसे होई गे अमुक होई गे फलाना होई गे इथला खर्च होय ना तिथला खर्च होय ना हा त्याला म्हणा काय संबंध अक्का मग जसे सांगतास तशा तुम्ही घे देवाना ना मग दिवाळी इथलं आपलं लाल कांदा लावा टाइम इथलं गब बैल नागत राबाडे गिद माले घेणं दे ना हा आज वरून माल सांगितलं तुला अभ्यास नाही करता येत का म्हणे मग अभ्यास तर करायला होता मला कामले बोलाय किती घेणं देणं मग काही वाटत नाही का मग मोबाईल घे देसू म्हणे मोबाईलला घ्या ना पत्ता नको गब काम करे घे म्हणा पुसू आणि आज वरून सांगितलं माले काय हो द्या ना घेसन त्या पर्याय मोबाईल हा इथला काम करू लागणार तो उळे वाहू लागणार 12 देऊ लागणार घे देते नाही त्याला मोबाईल तू घे बसस का वणे ती कैवारा घेवाले त्या नावाला आटे काय शी इथलं बद कर्ज करी ठेल तुला काय दिसत नाही का डोळा आली म्हणे मोबाईल घे काय करणार त्याला मोबाईल 12वी पासू दे मग पाहूत घेवाय नंतर मोबाईल आता काय इथला अर्जंटचे का मोबाईल न हा वय नाही की द्या ना मोबाईल नि बाय ना तुने नाही शंभड्यानी तुले इज्जत त्यात सांगेल समजतच नाही हा इथला सांगी राहणं तरी तसेच तू ना मोबाईल घे दे हा इथे पावा कर्ज देण्याशी लोकच ना आणि याला मोबाईल घे दे कसाला मोबाईल घे दे मोबाईल काय पळी चालणार का गण बारी मोबाईल येतील 12वी पास व्हायचं नंतर मोबाईल घे बर ना तुने ना अभ्यास करा आणि सोडीन मोबाईल घे दे म्हणे पळीतून काय माहिती मोबाईल घेते मोबाईल नाही घेतला तुम्ही जेवणच करणार द्या ना घेसन 2-5 हजार मोबाईल घे देता नाही त्याला पाय पोरे इथलं रेडी राह ना घे देता नाही आपला नाना बिना बसेल शेकासाठी 2-5 हजार रुपयाला मोबाईल बसाले हा त्याला 2-5 हजार मोबाईल चालत का तो कोणता आयफोन नाताडी राहणार तू 57-58 हजार रुपयाला मोबाईलची तो नाताड राहणार तू हा इथला पैसा सांगितला ना तू काय करत नाही म्हणा घेते त्याला मोबाईल मी समजाडच थांबा सोनू उठ बाळा उठ होय मला मोबाईल नाही घे देतात ना होय तिकडे होय मना पुरा मित्राकडे मोबाईलचे मनाकडे मोबाईल नाही पुरं काम करे गेलं मनापासून बैल नागत मोबाईल घेऊन राहत काय रे काम क्या उपकार क्या करणार आहे तू खावाले लागत का तुले चांगलं चल भाऊ चल जाऊ दे तुला आपाकडे काय लक्ष नको जेवण किती चल होय तिकडे मला जेवणच करणार नाही जोपर्यंत मोबाईल नाही घेत तोपर्यंत जेवणच करावं नेहमी जाऊ दे नको खाऊ भूक लागे आपली खावाले तर नमस्कार मंडळी बरोबर शेकानी अशी मग काय काम ना लाडकापणा इथला बरोबर शेका नाही तुम्ही बी एवढा पुऱ्यास ना काय अजिबात लाडकापणा करू नका
त्यासनं वय नाही शे मोबाईल, त्यामुळे तसले वय मोबाईल घेऊ देऊ नका. त्यासनं अभ्यासाकडे दुर्लक्ष यामुळे तुम्ही पोऱ्याचा मोबाईल घेऊ नका देऊ. आणि आपला व्हिडिओ कसं काय वाटणार आपले कमेंटमा सांगा. आणि अजून कशा कशा व्हिडिओ बनवणार ना ते पण आम्हाला सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब नावानं ऑप्शन शे ते क्लिक करी जात, जेणेकरून आपला नवीन नवीन व्हिडिओ येतील तर ते तुमले नोटिफिकेशन मिळत जाईल, मेसेज मिळत जाईल की बुवा तुफान अरेना या यूट्यूब चॅनलला नवीन चांगला व्हिडिओ येईल लागेल शे. तर मंडळी आपला व्हिडिओ कसं काय वाटणार आम्ही कमेंटमा सांगा. आणि व्हिडिओ लाईक कर द्या, लाईक. घडी घडी सांगायला अजिबात पटत नाही मित्र असून, त्याला व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपला व्हिडिओ व्हॉट्सअपवर इतर लोकांसले शेअर करा, आपला मित्रमंडळीला शेअर करा. आणि आपला ग्रुपवर शेअर कर द्या व्हॉट्सअपवर. जे कांदे पासून भेटतो अशाच नवीन एक पुढला व्हिडिओ मा. तोपर्यंत कुठे जाऊ नका, येऊ नका, तुफान अरेना व्हिडिओ पाहायला विसरू नका. भाऊसन जय खानदेश.